पुणे शहराला काही दिवसांपूर्वी शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं. मात्र आता काही दिवसांपासून पुण्यात घडत असलेल्या घटनांमुळे पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे की गुन्हेगारीचं माहेरघर असा प्रश्न आता निर्माण झालाय. पुण्यात कधी कोयता गँगची दहशत पाहायला मिळते, तर कधी महिलांना हुंड्यासाठी छळ करून संपवलं जात आहे, तर कधी नवले ब्रिजवरून भर दिवसा मारहाण करत खाली फेकलं जात आहे. मात्र या सर्व घटना रोखण्यात पोलीस अपयशी पाहायला मिळत आहेत. पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाय की नाही, गुन्हेगारांना नेत्यांचं पाठबळ आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात. पुण्यातील नवले ब्रिजवरून एका व्यक्तीला काही लोकांनी मारहाण करत खाली फेकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर पुणेकरांनी एकच संताप व्यक्त केलाय. ही मारहाण केवळ रिक्षात प्रवासी भरण्यावरून झाल्याची माहिती समोर आली आहे. सूरज माणिक काळे, वय वर्ष 30 असं तक्रारदाराचं नाव आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी बापू सोक, बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपळे आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धारपळे या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सूरज हा रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवतो. 2 ते 3 दिवसांपूर्वी प्रवाशांना रिक्षात बसवण्यावरून सूरज आणि अन्य रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. या किरकोळ वादातून आरोपींमध्ये बदला घेण्याची भावना निर्माण झाली. याच बदला घेण्याच्या भावनेतून आरोपींनी दत्तनगर चौकात सूरजला गाठलं. आपल्या जवळील धारदार हत्यारानं सूरजवर सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता सूरजला थेट पुलावरून खाली फेकलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र पोलिसांनी जरी अटक केली असली तरी आरोपींना काहीच फरक पडताना दिसत नाहीये. पुण्यातील या घटनेनं पहिलेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. यातच आता पुण्यात पुन्हा गोळीबार झालाय. धनकवडी जवळील बालाजीनगर बस स्टँड परिसरात भर दिवसा गोळीबार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. बाळा उर्फ अक्षय बापू म्हस्के, वय वर्ष 26 असं मृताचं नाव आहे. तो पुणे गाजवून सोडणाऱ्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ होता. कुख्यात आंदेकर विरुद्ध कोमकर आणि म्हस्के टोळीमधील जुन्या वैमनस्यातून आणि वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीच्या गुंडांनी हा भयानक कट रचून भर चौकात गोळीबार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. या गोळीबारात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कालच पुण्यात एवढी गंभीर घटना घडल्यानंतर आज पुन्हा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीस काय करतायत असा प्रश्न आता निर्माण झालाय. पोलीस फक्त सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठीच आहेत का? छोट्या व्यावसायिकांना, हॉटेल चालकांना व्यवसाय करण्यापासून रोखण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. कारण काही असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात पोलीस सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या रोखून त्यांच्याकडून लाच घेताना दिसत आहेत, तर छोट्या व्यावसायिकांकडून हप्ता मागितला जातोय असाही आरोप अनेकदा झालाय. त्यामुळे पोलीस पगारावर आपलं घर चालवत आहेत की लाच घेऊन, असा प्रश्न आता निर्माण होतोय. पुण्यातील काही गुन्हेगार राजकारणात सक्रिय असल्यानं त्यांना कोणत्याही पोलिसांचा धाक उरलेला नाही. काही गुन्हेगार तर कारागृहात निवडणूक लढवताना दिसलेत. त्यामुळे जर गुन्हेगारच निवडणूक लढवत असतील, तेच कायदा ठरवत असतील, तर गुन्हेगारीच्या घटना तर घडणारच आहेत. काही गुंडांना तर राजकीय संरक्षण असल्याचा देखील अनेक वेळा आरोप होतोय. हे आरोपी काही दिवसासाठी जेलमध्ये जातात, त्यानंतर जामिनावर किंवा पेरोल घेऊन बाहेर येतात आणि पुन्हा आपला धुमाकूळ सुरू करतात असंही म्हटलं जात आहे. आता पुण्यात घडलेल्या दोन्ही घटना अतिशय गंभीर आहे. भर दिवसा पुण्यात असा हल्ला होतो आणि हत्याही केली जाते. या घटनेमुळे पुण्यात राहणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुण्यात राहावं की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय. पुण्यात शिक्षण घेण्यासाठी राज्यभरासह देशभरात तरुण तरुणी येतात. आता आपल्या मुलांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी पालकांना 2 वेळा विचार करावा लागतोय. पुण्यातील वाढती गुन्हेगारीचा उद्योगांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जर पुण्यात अशीच गुन्हेगारी वाढत राहिली तर उद्योजक पुण्यात गुंतवणूक करण्याऐवजी हैदराबाद, बंगळुरू आणि आंध्र प्रदेश सारख्या दक्षिण भारतातील राज्यात गुंतवणूक करू शकतात. कारण गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आणि गुन्हेगारी मुक्त वातावरण हवं असतं. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पुण्यातील कंपन्या दक्षिणेतील राज्यात जाताना दिसत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी फक्त टीव्हीवर येत आम्ही कारवाई करतोय, आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय असं सांगून जमणार नाही. पुण्यात गुन्हेगारी मुक्त आणि लाचखोरी मुक्त वातावरण तयार करावं लागेल. यानंतरच पुण्यात उद्योग वाढेल आणि इतर राज्यातील लोक पुण्याला राहण्यासाठी योग्य शहर समजतील. पुणेकर स्वतःला सुरक्षित समजतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.